नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 18 सप्टेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया। आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत। तर नुकतंच मित्रांनो जे काही दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणचे जे आपले अगोदरचे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या जागेवर नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, आतिशी सिंह मार्लेना असं त्यांचं नाव आहे, ज्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनणार आहेत। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। त्यांच्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। या ज्या काही आतिशी सिंह आहेत या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत। या अगोदर 2 महिला मुख्यमंत्री या दिल्लीच्या राहिलेल्या आहेत। तर त्या कोणत्या आहेत तर सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आतिशी सिंह मार्लेना या सध्या जर बघितलं तर दिल्ली सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होत्या। नुकतंच जे काही आपले पूर्वीचे अरविंद केजरीवाल हे जे मुख्यमंत्री होते दिल्लीचे, त्यांच्यावर जे काही मद्य धोरण घोटाळ्याचे आरोप झाले त्यानंतर त्यांच्यावर ईडीची कारवाई वगैरे झाली। मग आत्ताच नुकतं त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला आहे त्या ह्याच्यामधून। तर तोपर्यंत पण त्यांच्यावर काही सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री पदावर असताना निर्णय किंवा कोणत्याही निर्णयावर सह्या वगैरे करण्यापासून प्रतिबंध घातलेलं होतं, म्हणून त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन दुसरा मुख्यमंत्री हे त्यांच्याच पक्षातील जे काही आतिशी सिंह आहेत यांना नियुक्त केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून। तर या गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे। हे नुकतंच काल घडलेली घडामोड आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच भारताची पहिली वंदे मेट्रो कोणत्या राज्यात सुरू झाली आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, गुजरात या राज्यामध्ये भारतातील पहिली वंदे मेट्रो सुरू झालेली आहे। तर त्या संदर्भात आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा बघायची आहे। हे जे काही वंदे मेट्रो आहे मित्रांनो ते जे काही गुजरात राज्य आहे त्या ठिकाणच्या भुज ते अहमदाबाद या 2 शहरांच्या दरम्यान ते धावणार आहे आणि त्याचं एकूण अंतर हे 359 किलोमीटर एवढं असणार आहे आणि त्या मेट्रोचं वेग हे 110 किलोमीटर प्रति तास असणार आहे। आणि या मेट्रोला मोदींनी व्हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन येऊन या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला आणि वंदे मेट्रोचं जे काही नाव आहे ते नुकतंच बदलून नमो भारत रॅपिड रेल असं करण्यात आलेलं आहे। हे पण आपण लक्षात ठेवा, या वंदे मेट्रोचं नाम काय बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर नमो भारत रॅपिड रेल। आणि याची निर्मिती ही तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी झालेली आहे। हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच भारत सरकारने टायफून यागी यामुळे अडचणीत सापडलेल्या देशांच्या मदतीसाठी कोणते ऑपरेशन राबवले आहे। नुकतंच आपण बघितलं मागच्या काही काळामध्ये तर हे जे काही यागी नावाचं चक्रीवादळ होतं मित्रांनो, त्याने दक्षिण पूर्वीय जे काही देश आहेत त्यांच्यामध्ये जसं की चीन वगैरे, व्हिएतनाम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं होतं। त्या संदर्भात आपल्या देशानं त्या देशांना मदत म्हणून एक ऑपरेशन राबवलं होतं, त्या संदर्भातला हा प्रश्न आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ऑपरेशन सद्भावना असं त्या ऑपरेशनचं नाव होतं। तर त्या संदर्भात थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे। हे जे काही चक्रीवादळ होतं यागी नावाचं, त्यामुळे व्हिएतनाम असेल, चीन असेल, लाओस असेल या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे भारताने लाओस या देशाला $1 लाख मदत केलेली आहे। व्हिएतनाम या देशाला $10 लाख मानवीय मदत ही केलेली आहे। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं। विचारलं जाऊ शकतं आपल्याला की कोणतं ऑपरेशन आपल्या देशानं त्या देशांच्या मदतीसाठी राबवलं होतं किंवा मग त्यांना किती आर्थिक मदत ही केलेली होती। तर या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत। आणि या जे काही चक्रीवादळ होतं यागी नावाचं, त्याला नाव यागी हे जपान या देशानं दिलेलं आहे मित्रांनो। तसंच अलीकडच्या काही काळामध्ये जे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स घडलेत काही मागच्या वर्षांमध्ये आणि ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत ते ऑपरेशन्स काही या ठिकाणी आपण दिलेले आहेत, त्याचंसुद्धा आपण रिव्हिजन करणार आहोत। जसं की ऑपरेशन गंगा हे जे ऑपरेशन होतं ते युक्रेन आणि जे काही रशिया या देशांमध्ये युद्ध चालू होतं त्यावेळेस आपले भारतीय त्या ठिकाणी काही अडकून पडले होते, त्यांना मायदेशामध्ये परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं। त्यानंतरचं होतं ऑपरेशन दोस्त, जे की तुर्की आणि सिरिया या देशांमध्ये जे भूकंप झालं होतं त्या भूकंप पीडितांना मदत करण्यासाठी आपण हे
ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. ऑपरेशन मेघदूत हे 1984मध्ये जे काही सियाचीन भाग आहे त्या सियाचीन भागामध्ये विजय मिळवण्यासाठी आपण ते ऑपरेशन राबवलं होतं. ऑपरेशन कावेरी जे सुदान देशामध्ये जे गृहयुद्ध झालं होतं मित्रांनो, त्यांच्या देशामधील जे काही लष्कर आहेत त्यांच्या आपसामध्येच आपापसात युद्ध सुरू झालं होतं. त्यामध्ये सुद्धा आपले काही भारतीय त्या ठिकाणी अडकले होते, तर त्यांना भारतात परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवण्यात आलेलं होतं. त्यानंतर होतं ऑपरेशन पोलो, जे की आपल्यालाही सर्वांनाच माहीत आहे की हैदराबाद जे काही संस्थान होतं अगोदर त्याला भारतामध्ये निजामाच्या तावडीतून सोडून ते भारतामध्ये विलीन करण्यात आलं होतं. त्यावेळेस ऑपरेशन पोलो हे भारत सरकारनं राबवलं होतं. त्यानंतरचं होतं ऑपरेशन करुणा, जे की अफगाणिस्तान या देशांमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. ऑपरेशन ऑल आऊट हे जम्मू आणि काश्मीरमध्ये जे आतंकवादी घुसले होते त्यांना मारण्यासाठी हे ऑपरेशन ऑल आऊट राबवण्यात आलेलं होतं. आणि ऑपरेशन अजय हे इस्रायल या देशांमध्ये जे भारतीय अडकून होते त्यांना परत भारतामध्ये आणण्यासाठी ऑपरेशन अजय राबवण्यात आलं होतं. तर हे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत, ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात, म्हणून हे ऑपरेशनसुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच ओझोन दिवस कधी साजरा करण्यात आला. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडीशी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हा जो काही 16 सप्टेंबर या दिवशी हा ओझोन दिवस का साजरा करण्यात येतो मित्रांनो, कारण 16 सप्टेंबर 1987 या दिवशी ओझोन थराला जे काही नुकसानकारक असे पदार्थ असतात किंवा गॅसेस असतात त्यांच्यावर कुठेतरी प्रतिबंध आणण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करण्यात आलेला होता. म्हणून त्या दिवशी जगभरामध्ये ओझोन दिवस म्हणून हा साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. तर पहिला ओझोन दिवस कधी साजरा करण्यात आला होता? 1995ला साजरा करण्यात आले होता. आणि हे जे काही ओझोन थर आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. हे नेमकं ओझोन थर काय आहे? तर पृथ्वीचा जो काही आपला पृष्ठभाग आहे त्यापासून वरती आपण एक 15 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर हा वायूचा एक थर असतो ओझोनचा, हे आपण बघायचं आहे. आणि याचा फायदा काय होत असतो या ओझोन थरचा, की या ओझोन थरमुळे सूर्यापासून येणारे जे काही हानिकारक असे UV रेज वगैरे असतात, जे किरणं असतात, त्यापासून खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इजा पोहोचू शकते, आपल्याला नुकसान होऊ शकतं. ते रोखण्याचं काम हे ओझोन थर कुठेतरी करत असतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील तापमानसुद्धा नियंत्रणामध्ये राहायला मदत होत असते. म्हणून एवढा महत्त्वाचा हा ओझोन थर आपल्यासाठी आहे. पण हा जो काही ओझोन थर आहे मित्रांनो, काही मानवीय चुकांमुळे सुद्धा या ओझोन जो आहे तो कुठेतरी पातळ होत चाललेला आहे किंवा ते नुकसान त्या ओझोन थराला पोहोचत आहे. जसं की जे क्लोरोफ्लोरोकार्बन असतं, CFC म्हणतो त्याला आपण, त्यानंतर मिथाईल ब्रोमाइड, मिथिल क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, हे जे काही वायू येत असतात मित्रांनो, जसं की इलेक्ट्रॉनिक साधनांमधून AC असेल, आपलं फ्रीज असतात, हे वायू ते सोडत असतात. त्यामुळे हा जो काही ओझोन थर आहे याला नुकसान पोहोचत असतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मंकीपॉक्स रोगाच्या पहिल्या लसीला मंजुरी दिली आहे. त्याचं नाव काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, MVA-BN असं त्या मंकीपॉक्ससाठीची जी लस काढलेली आहे त्याचं नाव आहे. तर त्याविषयी थोडीशी अधिकची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. ही जी काही लस आहे ती बवेरियन नॉर्डिक कंपनी आहे डेन्मार्कची, त्याने बनवलेली आहे. आणि 18 वर्षापेक्षा जे अधिक वयाची मुलं आहेत मित्रांनो, दक्षिण जे काही आपलं आफ्रिका कॉन्टिनेंट आहे किंवा खंड आहे त्या ठिकाणच्या त्या मुलांना दिली जाणार आहे. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मंकीपॉक्स हा जो काही रोग आहे तो पसरलेला आहे. आणि तेच पाहता आपली जी काही WHO आहे त्यानं जगामध्ये जागतिक आरोग्य आणीबाणी ही जाहीर केलेली आहे. हे आपण नुकतंच मागच्या काही प्रश्नांमध्ये बघितलंच होतं. त्यानंतर आपल्याला WHO विषयी सुद्धा थोडी माहिती पाहिजे. जसं की WHO अर्थात त्याचं लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि याची स्थापना ही 7 एप्रिल 1948ला झालेली आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंड या देशातील जिनिव्हा या शहरामध्ये आहे. आणि सध्या या WHOचे प्रमुख हे टेड्रोस ॲडहॅनॉम हे आहेत. या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण या WHOवर सुद्धा मुख्यालय असेल किंवा याची स्थापना यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. म्हणून ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला
अवश्य सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो, कारण याचा फायदा त्यांनासुद्धा होईल. चला मग प्रश्नाला सुरुवात करूया की नुकतेच कोणत्या देशाने चांद्रयान-1 हा संशोधन उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केला आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इराण या देशाने हा चांद्रयान नावाचा जे काही सॅटेलाईट आहे ते अवकाशामध्ये सोडलेला आहे. तर त्याविषयी आपल्याला इतरसुद्धा ज्या काही अंतराळ मोहिमा झालेल्या आहेत या मागच्या काही वर्षांमध्ये ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. जसं की स्लिम नावाची जी काही मोहीम आहे ते जपानची मोहीम आहे मित्रांनो, आणि जी काही चंद्राचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम त्या जपाननं राबवलेली होती. त्यानंतर नुकतंच पार पडलेली पोलॅरिस डॉन मोहीम जी आहे ते SpaceX जी खाजगी अंतराळ संस्था आहे अमेरिकेची त्यांनी ही मोहीम राबवली होती. आणि त्यांनी काय केलं की अवकाशामध्ये 4 सामान्य व्यक्तींना अवकाशामध्ये पाठवलं. कशासाठी? स्पेस वॉक करण्यासाठी, म्हणजे अवकाशामध्ये ते चालणार होते व्यक्ती, 4 व्यक्ती. त्या संदर्भात ही मोहीम होती पोलॅरिस डॉन. त्यानंतर चंद्रयान-3 ही जी काही भारताची इस्रो जी काही अंतराळ संस्था आहे त्याचा हे मोहीम होतं. आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर या मोहिमेद्वारे आपण यशस्वीपणे लँडिंग करून दाखवलेलं आहे. आणि असं करणारा भारत हा दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या उतरणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे पॉईंट्स स्टार करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर जे काही नासा आहे त्याचा चॅपिया मोहीम त्यांनी राबवली होती. तर ही मंगळ ग्रह संबंधित मोहीम आहे मित्रांनो. म्हणजे जे काही नासा जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये मंगळ ग्रहासंबंधित मोहीम राबवणार आहे. त्याचं एक प्रॅक्टिस म्हणून त्याच प्रकारचं वातावरण वगैरे असणारं अशा प्रकारचं त्यांनी स्ट्रक्चर हे आपल्या पृथ्वीवर त्यांच्याच देशामध्ये बनवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ते जे काही आपले अंतराळवीर आहेत त्यांना त्या वातावरणामध्ये ठेवून त्यांच्यावर काय परिणाम होतात त्या संदर्भातला अभ्यास हा या चॅपिया मोहीमद्वारे याच ठिकाणी होत आहे आपल्याच पृथ्वीवर. तर हे पण आपल्याला एक युनिक आहे चॅपिया मोहीम, म्हणून ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कधी साजरा केला जातो. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. याच दिवशी नेमकं मराठवाडा मुक्तीसंग्राम हा दिवस का साजरा करण्यात येतो. तर 17 सप्टेंबर 1948ला याच दिवशी जो काही पूर्वीचा हैदराबाद संस्थान जे होतं ते भारतामध्ये विलीन करण्यात आलेलं होतं मित्रांनो. यासोबतच जे काही मराठवाडा या हैदराबाद संस्थानामध्ये येत होता तो मराठवाडासुद्धा भारताचा अविभाज्य भाग हा बनलेला आहे. कारण आपण जर बघितलं तर 15 ऑगस्ट 1947पर्यंत संपूर्ण भारत हा आपल्या भारतीयांसाठी झालेला होता. भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं. पण काही संस्थान होते 3, त्याच्यामध्ये होता हैदराबाद एक. त्या हैदराबाद संस्थान मात्र निजामाच्या आधिपत्याखाली असल्यामुळे तो भारताच्या बाहेरचा भाग होता. भारताचा त्याच्यावर कोणताही कंट्रोल नव्हतं. पण पुढे जाऊन काही सिक्युरिटी इश्यूजमुळे गव्हर्नमेंटने काही डिसिजन घेतले आणि त्या ठिकाणी आपले जे काही फौजा आहेत, जे सैन्य आहेत त्या हैदराबाद संस्थांमध्ये पाठवण्यात आले आणि त्याद्वारे मग निजामाची सत्ताही संपुष्टात आली. आणि हे जे काही ऑपरेशन त्यासाठी चालवलं गेलं होतं त्याचं नाव होतं ऑपरेशन पोलो. आणि ते ऑपरेशन पोलो 13 ते 17 सप्टेंबर हे 3 ते 4 दिवस चाललं होतं. आणि मग सैन्य कारवाईनंतर हे जे काही हैदराबाद संस्थान आहे ते मित्रांनो आपल्या भारतामध्ये विलीन झालेलं आहे. आणि याच ऑपरेशन पोलोला पोलीस ॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यावेळेसचे आपल्याला गृहमंत्री लक्षात ठेवायचे आहेत. आपले लोहपुरुष म्हणून ओळख असणारे सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळेस भारताचे गृहमंत्री होते. तर यासाठी आपल्या मराठवाडा या भागामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस हा साजरा करण्यात येतो. तर हे आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण ज्या काही काल घेतलेल्या घडामोडी होत्या त्याचा एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच डायमंड लीग 2024 स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, रौप्य पदक हे त्या डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने जिंकलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की भारतीय नौदलाने सहभाग घेतलेला काकाडू सैन्य अभ्यास कोणत्या देशात होणार आहे. आणि याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन नंबर ए, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हे काकाडू नावाचं सैन्य अभ्यास हे होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपलं भारतीय जे काही नौदल आहे त्या ऑस्ट्रेलिया देशामध्ये गेलेलं आहे. ते आपण घेतलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतरचा प्रश्न विचारला होता की नुकतेच कोणत्या राज्यामध्ये प्रोजेक्ट अभिशक्ती सुरू करण्यात आले. तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, दिल्ली या राज्यामध्ये
हे प्रोजेक्ट अभिशक्ती सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून किती व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 6 व्यक्तींची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेतला होता की नुकतेच अँटी सबमरीन वॉरफेअर INS मालपे आणि INS मुल्के हे कुठून लॉन्च करण्यात आले. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, केरळ या राज्यामधून हे 2 जो काही जहाज आहेत जे की अँटी सबमरीन आहेत, जे पाणबुड्यांना जे काही शत्रू देशाच्या पाणबुड्या आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी जे हे INS मालपे आणि मुल्के यांचं लॉन्च केरळ राज्यामधून करण्यात आलेलं आहे. ते आपण प्रश्न काल घेतलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कधी साजरा करण्यात आला. आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 15 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात आला. हे प्रश्न आपण घेतले होते. त्यानंतर मित्रांनो, आपण तुम्हाला काल होमवर्क क्वेश्चन दिला होता, त्याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये पण दिलेलं आहे. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांना उत्तर हे सांगणारच आहोत की भारतातील सर्वात कमी साक्षरता असणारे राज्य कोणते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, बिहार हे भारतामधलं सर्वात कमी साक्षरता असणारं राज्य आहे. त्यासोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की सर्वाधिक साक्षरता कुठे आहे, तर ते आहे आपल्या केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक साक्षरता पाहायला मिळते आणि सर्वात कमी साक्षरता बिहार या राज्यामध्ये पाहायला मिळते. आणि कमेंटमध्ये आपण सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याची साक्षरता किती आहे. बघूया किती जणाला याचं उत्तर माहिती आहे. त्यानंतर आजचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की भारतामध्ये गणेश उत्सव साजरा करण्यास कोणी सुरुवात केली होती. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं उत्तर आहे बघूया किती जणांना माहीत आहे. कारण आपण गणेश उत्सवामध्ये तर काल सर्वांनीच भाग घेतलेला आहे, पण गणेश उत्सव भारतामध्ये खऱ्या अर्थाने कोणी सुरू केलं होतं हे किती जणांना माहीत आहे ते आपण चेक करूया. आणि तुम्हाला उत्तर येत असेल तर अवश्य याचं उत्तर द्या. त्यानंतर थांबूया मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मोफत नोट्ससाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य भेट द्या. टेलिग्राम चॅनलची ID आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी आपण मोफत लेक्चरच्या नोट्स आणि इतर पण स्टडी मटेरियल हे टाकत असतो, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ते जॉईन करून घ्या. तर थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.